रेशीम गाठी पहिली भेट. आकाश बेटा, आटोपलं का तुझं? लवकर खाली ये, नाश्ता तयार आहे. अपर्णा, आकाशची आई, त्याला खाली नाश्ता करायला बोलवते. तो घाईघाईने खाली येतो. डायनिंग टेबलवर नाश्त्यासोबत दुधाचा ग्लास असतो. तो घाईघाईने पितो आणि आईला सांगतो, आई, आज आपल्या कंपनीत अर्जंट मीटिंग आहे. प्लीज मला नाश्त्याचा आग्रह करू नकोस. अगोदरच उठायला उशीर झाला आहे. डॅडचा 2 वेळेस फोन येऊन गेला, तू अजून पोचला नाहीस म्हणून. अपर्णा म्हणाली, अरे, तुझ्या डॅडने कंपनीत जाताना तुलाही सोबत घेऊन जाणार होते, पण मीच बोलली रात्री 1-1:30 वाजेपर्यंत फायली तपासत बसला. आता तरी थोडा वेळ झोपू द्या. काय सदानकदा काम काम असतं पोराच्या मागे. जा तुम्ही अगोदर, उठून पाठवते मी त्याला नंतर. आकाश म्हणाला, आई काय आहे? आई, असं का केलंस तू? मला डॅडसोबतच उठवायला पाहिजे होते. त्याने अगदी घाईघाईने फाईल घेतली, लॅपटॉप, गाडीची चावी वगैरे घेऊन निघाला. ड्रायव्हरला सांगितले, गाडी स्पीडने चालव, सगळेजण माझी वाट पाहत असतील. अगोदरच मला उशीर झाला आहे. असा हा आकाश. आकाश इंडस्ट्रीजचे मालक यशवंत चौधरी यांचे सुपुत्र. दिसायला खूपच हँडसम. दररोज सकाळी उठून कसरत करायचा. कसरतीने बॉडी फिट झालेली, घारे डोळे, आपल्या आईसारखे, अगदी सरळ नाक, गोरा कलर, जेल लावून व्यवस्थित सेट केलेली केसं, तपकिरी कलरचा शर्ट घातलेला. ते घालून अजूनच तो हँडसम दिसत होता. उंचापुरा, तगडा. त्याला पाहताच मुलींच्या मनात अगदी कुचकुच होत आहे सारखं व्हायचं. पण या हिरोला मात्र कुणाचं काहीच पडलेलं नसायचं. फक्त त्याचं काम आणि काम. सुंदर मुलींकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नसायचा. रस्त्याने जाताना आणि कंपनीतसुद्धा जॉबवर असलेल्या मुली त्याच्याकडे पाहत राहायच्या. त्याच्या एका स्माईलने खल्लास व्हायच्या. पण तो मात्र फक्त कामाशीच त्याची दोस्ती. 4-5 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी छोटी कंपनी उभी केली, पण त्याच्या मेहनतीने आणि हुशारीने खूप सारे आयडिया करून त्याने आपला बिझनेस वाढवला होता. कंपनीचे नाव रोशन केले होते आणि आज एका मोठ्या उद्योगपतीच्या गणतेत त्याची कंपनी होती. यशवंतरावांना आपल्या मुलाचा खूप अभिमान होता. म्हणूनच आज त्यांनी आपल्या मित्रांना बोलून सगळ्यांनी मिळून त्याचा योग्य तो सत्कार करायचा असं ठरवलं होतं. पण मात्र आकाशला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्याला फक्त आश्चर्य वाटलं की आज डॅड माझ्या अगोदरच गेले. तसं दररोज तर आम्ही सोबतच जातो, पण त्याला असं सांगण्यात आलं होतं की आज काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे आणि नेमकं आजच त्याला उशीर होणार होता. म्हणून तो ड्रायव्हरला गाडीचं स्पीड वाढवून लवकर पोचण्याच्या संबंधित सांगत होता. पुण्याच्या भर बाजारात त्याची गाडी ट्रॅफिक जाममध्ये अडकली. मीटिंगला लवकर पोचता येत नव्हतं, म्हणून त्याला खूप वैताग आला होता. काय करावे सुचत नव्हते. ट्रॅफिकमधून सुद्धा तो ड्रायव्हरला घाईघाईने कशी तरी गाडी काढायला सांगतच होता. ड्रायव्हरसुद्धा मालकाचे ऐकून गाडी काढण्यास लागला होता. अचानक त्याच्या गाडीचा धक्का एका स्कूटीला लागला. त्या स्कूटीवर 2 मुली बसल्या होत्या. त्यांच्यापैकी एक मुलगी खाली उतरली आणि गाडीच्या ड्रायव्हरला ओरडून बोलू लागली, दिसत नाही का तुम्हाला? गाडी नीट चालवता येत नाही का? ट्रॅफिक जाम आहे तर गाडी रेटत जात आहे. माझ्या स्कूटीला धक्का दिला. कुठे जाता एवढ्या घाईघाईने? लोकांच्या गाड्या ठोकत. एवढी घाईच आहे तर गाडीतून खाली उतरा आणि निघा पायी. लोकांच्या गाड्या दिसत नाही समोर? चालवतच राहतात. डोळे नाहीत काय? आंधळे आहात का? ती बोलायचं बंदच करत नव्हती. अगोदरच घाई झालेली, त्यात ही कटकट अजून. कोण आहे म्हणून पाहण्यासाठी आकाश गाडीचे दार उघडून खाली उतरला. आकाश खाली उतरल्याबरोबर तिचं लक्ष गेलं आणि तो काही बोलायच्या अगोदरच ती त्याच्यावर डाफरली. वा साहेब, मागे मस्त आरामात बसले आहेत आणि आपल्या ड्रायव्हरला सांगता येत नाही गाडी पुढे बघून चालव म्हणून. तिच्याबरोबरची मुलगी तिला बोलणे बंद करण्याविषयी खूप प्रयत्न करत होती, पण ती ऐकतच नव्हती. तिच्याबरोबरच्या मुलीचे लक्ष आकाशकडे गेलं. तिने त्याला ओळखले. तिच्या तोंडून सर असा शब्द निघणारच होता. तेवढ्यातच आकाश तिला स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून तिला चूप राहायला सांगितले आणि पुढे येऊन तिला म्हणाला, आय एम सॉरी मॅडम, तुम्ही सांगितलेले याच्या पुढे लक्षात ठेवेन. आता जाऊ द्या, ट्रॅफिक कमी झाली आहे. तुम्हालाही वेळ होत असेल, मलाही वेळ होतो आहे. चला निघा. तिने त्याच्याकडे बघितले. अगदी शांत चेहऱ्याने तो बोलत होता. त्याच्या त्या रुबाबदार हँडसम चेहऱ्याकडे तिला पाहताच राहावं असं त्याला वाटलं. पण तिचा स्वभाव खूप रागिष्ट होता. ॲटिट्यूड आडवा येत होता. म्हणून ती त्याला रागातच बोलली, इट्स ओके, चल ग रिया. अगोदरच मला कॉलेजला वेळ झाला आहे आणि अजून वेळ करण्यासाठी हे असले महाभाग मध्येच येऊन जातात. असंच बडबड करत तिने स्कूटी स्टार्ट केली. तिच्याबरोबरच ती मुलगी रिया आकाशच्या कंपनीत काम करत होती. त्या स्कूटीवाली मुलीची मैत्रीण. तिला कंपनीत तिच्या रोजच्या ड्युटीला जायचं होतं आणि त्याच्या मार्गाने त्या मुलीचं पण कॉलेज होतं.
ट्रॅफिक कमी झाली आणि आकाशची गाडी पण निघाली. आकाशने हुश म्हणून मागे सीटवर डोके ठेवले. अजूनही त्याच्या कानात त्या मुलीची बडबड ऐकू येत होती. तो मनातच हसला. अरे बापरे, काय मुलगी होती की विघ्न होतं हे. असं दुसऱ्याला बोलण्याचा चान्सच दिला नाही. पण जेव्हा आकाशने गाडीतून बाहेर निघून तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं, तिचा चेहरा अगदी सुंदर आणि मासूम वाटत होता. गोरा रंग, चाफे कळींना गोऱ्या रंगामुळे रागात तिच्या नाकाचा शेंडा लाल झालेला होता. जीन्सवर क्रीम कलरचा टी-शर्ट तिने घातला होता. लांब सडक काळेभोर केस तिच्या सौंदर्याला अधिकच शोभा आणत होते आणि रागात ती अजूनच सुंदर दिसत होती. आकाश गाडीतून संतापत खाली उतरला खरा, मात्र तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहून त्याचा राग कुठच्या कुठे पळून गेला होता. एक वेळ तो तिच्या बडबडीकडे पाहतच राहिला होता. तिच्याबरोबर तिची मैत्रीण रिया तिला चूप करून तिला बोलूच दिलं. आकाशच्या चेहऱ्यासमोर पुन्हा पुन्हा तिचा चेहरा आणि तिची बडबड करण्याची ॲक्शन हेच फिरत होतं आणि हळूच त्याच्या चेहऱ्यावर तिचा चेहरा आठवून स्माईल आली. तो कंपनीत पोचला. तिथे सगळेजण गोळा झालेले होते. त्याच्या कंपनीसोबत डील करणारे उद्योगपती, त्याच्या वडिलांचे मित्र सगळेच त्याची वाट पाहत बसलेले होते. तो आला. सगळ्यांनी त्याला फुलं आणि हार तुरे देऊन त्याचं अभिनंदन केलं. खूप खूप कौतुक केलं. त्याच्या वडिलांना आपल्या मुलाबद्दल खूप अभिमान वाटत होता. सगळ्यांनी त्याची स्तुती केली. त्या दिवशी सगळ्यांसाठी त्यांनी डिनर पार्टी ठेवली होती. सगळं आटोपून ते घरी जायला निघाले. त्याचे वडील आणि ते दोघेही गाडीत बसले आणि निघाले. गाडीत बसल्यावर तो थकून सीटवर मागे टेकून बसला. दिवसभर त्याला पार्टीमध्ये सकाळी घडलेल्या गोष्टीची आठवण पडली होती. पण आता गाडीत बसल्यावर डोळे लावूनसुद्धा तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. तिचे ते गोबरे गाल, तिची बडबड सगळंच त्याला आठवून त्याच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल येत होती. तो विचार करू लागला, कोण होती ती मुलगी? आपल्याला साधे तिचं नावही माहीत नाही. रिया ही आपल्या कंपनीत जॉब करणारी हिची मैत्रीण. रियाला नक्की माहीत असणार तिचं नाव, गाव, ती कोण आहे असं. पण लगेच त्याच्या मनात विचार आला, अरे पण ती कोण, कुठली मुलगी? ती कोणीही असो, तिचं नाव काहीही असो, मला काय त्याचं? उगाच मी तिच्याबद्दल असा काय विचार करतो आहे? तिच्याबद्दल मला पुन्हा पुन्हा का आठवण येत आहे? डोळे लावून सतत तिचीच आकृती माझ्या डोळ्यासमोर फिरते आहे. त्या मुलीत अशी काय जादू होती की ती माझ्या डोक्यातून जातच नाही आहे? नाही, मला त्या मुलीची आठवण करायची नाही, गरज नाही. मला माझ्या कामावर लक्ष दिले पाहिजे. पण ती मुलगी कोण होती? पुढच्या भागात बघूया.